विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत आहे आणि भाजपचे उमेदवार अमित गोरखे आपल्या सोबत आहेत। सर, मतदान होत आहे, नेमकं काय भावना आहेत कारण आजचा दिवस उजाडलेला आहे मतदानाचा? खरं तर माझ्यासाठी आणि माझ्याबरोबरचे उमेदवार यांच्यासाठी हा एकदम अनएक्सपेक्टेड क्षण होता की आमची नावं डिक्लेअर झाली आणि आज तो दिवस आहे। आणि खरं तर भारतीय जनता पार्टी एकदम तळागाळातील कार्यकर्त्यांचा कसा विचार करते याचं हे जिवंत उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण मी मागेही म्हटलं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज तागायत आमच्या समाजाला कुठल्याही पार्टीनं या विधान परिषदेसाठी प्रतिनिधित्व दिलं नव्हतं आणि ते प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टीने दिलं। त्याचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रभर होतोय। मला भरपूर फोन येत आहेत, आत्ता तर नामनिर्देशन झाले आणि आज निवडणूक आहे, धाकधूक आहे थोडी, पण आमचे नेते खंबीर आहेत, पार्टी भक्कम आहे। त्यामुळे तुम्ही म्हणताय नेते खंबीर आहेत, पण आपण जर बघितलं असेल तर वरिष्ठांचं सभागृह, खरं तर परिषदेचं एक वरिष्ठांचं सभागृह म्हटलं तर एक वेगळं महत्त्व असतं त्या सभागृहाला। तिथे जाण्याची तुम्हाला संधी मिळते, नेमकं असं वाटलं होतं की मी वरिष्ठांच्या सभागृहात जाईन आमदार झाल्यानंतर तिथे जाण्याची संधी? नाही, खरं नव्हतं वाटलं, कारण मी माझ्या विधानसभेची तयारी करत असताना हा एक अचानक आलेला हा सुखद असा धक्का असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही। पण नेहमीच मी विधान परिषद बघायचो, विधानसभा बघायचो आणि मला असं वाटतं की विधान परिषद बघत असताना तिथे अनेक आमदार हे वेगवेगळ्या पदवीधरमधनं असतील, कलाक्षेत्रातनं असतील आणि जास्त तिथे इंटरॅक्शन तिथे जास्त होतीये किंवा जास्त तिथे अभ्यासाला नक्की संधी मिळणार आहे। अनेक मी भाषणही गेले 4-5 दिवस मी आवर्जून यूट्यूबला जाऊन बघतोय आणि विधान परिषदेमधनं सिनियर लोकांकडनं भरपूर काही शिकायला मिळेल अशी मला आशा आहे। सर, आपण जर बघितलं असेल तर 11 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामध्ये महायुतीचे 9 उमेदवार। किती सोपं वाटतं महायुतीसाठी गणित? आणि एक तरुण आमदार म्हणून तुम्हाला होणारे तरुण आमदार म्हणून विचारायचं आहे, नेमके आता तुमचे प्रश्न काय असणार? समजा आमदार झाल्यानंतर तुमचे प्रश्न काय असणार, कोणत्या विषयानं तुम्ही हात घालणार? मी मगाशीच सांगितलं की महायुतीमध्ये माननीय आमचे देवेंद्रजी फडणवीस सर असतील, चंद्रशेखर बावनकुळे जे असतील किंवा आमचे माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय अजितदादा असतील, ही महायुती खरं भक्कम आहे आणि सगळं स्टडीड खऱ्या अर्थाने कार्यक्रम होतो आणि त्यामुळं ही आजची जी निवडणूक आहे ती स्टडीड आहे आणि कन्फर्मली महायुतीचे सर्व उमेदवार नक्की येतील, यात काही शंका नाही। 2 वर्षापूर्वी जो चमत्कार घडला तो यावेळी देखील घडेल, कारण 2 वर्षापूर्वीच विधान परिषद असेल, राज्यसभा निवडणूक असेल, तिथे चमत्कार घडला होता। यावेळी देखील तसाच चमत्कार आपल्याला पाहायला मिळेल महायुतीचा? नक्कीच घडेल। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे माननीय आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार हे सगळे हुशार, मातब्बर आणि अगदी यातला अभ्यास असलेले आहेत। त्यामुळं इथे नक्कीच हा अभ्यासपूर्ण चमत्कार असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मगाशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, समजा आमदार झालात तर नेमके कोणते मुद्दे असणार? आजवर तुम्ही अनेक आंदोलनं केलेत, अनेक विषय हाती घेतलेले, आता नेमके कोणते विषय असतील, कारण वरिष्ठांच्या सभागृहात ते मांडता येणार आहे? मला ज्या समाजाचं प्रतिनिधित्व मला या ठिकाणी करायला दिलंय, खरं तर अनुसूचित जातीमध्ये 59 जाती येतात, त्या सर्व 59 जातींसाठी मी खास करून काम या ठिकाणी करणार आहे। पण माझा समाज जो खऱ्या अर्थानं वंचित आहे, खऱ्या अर्थानं आजही तो अत्यंत गरीब राहिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।